जय श्री कृष्ण। आज सोमवार 15 जुलै। बघता बघता जुलै महिना 15 दिवस संपले। सर्वांना शुभेच्छा। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः। देवाय तस्मै नमः। जय श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन। आपण 73व्या श्लोकापर्यंत आलेले आहोत। मागच्या वेळेला 72वा पाहिला की कश्चिद एतच्छ्रुतं पार्थ त्वया एकाग्रेण मानसः चेतसा कच्चिद अज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनंजय। आज आपल्याला घ्यायचा आहे 72वा श्लोक आणि त्याच्या आधीचा आपला झाला होता 71वा। श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्। जो श्रद्धेनं अत्यंत श्रद्धायुक्त होऊन असूयारहित असून सरळ हृदयी पुरुष कृष्णार्जुन संवाद किंवा हा गीतेचा संवाद जो श्रवण करील त्याला देखील मुक्तता मिळेल आणि पुण्यकर्म करणाऱ्या अशा त्याला शुभ लोक प्राप्त होईल असं पाहिलेलं होतं। आता भगवंत काय म्हणतायत? कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञानसम्मोह प्रनष्टस्ते धनंजय। छोटे छोटे संधी बघून घ्या। कच्चित प्रश्न विचारायचा आहे म्हणून झालं का अशा अर्थी कच्चित। एतत् हे श्रुतम ऐकलेस का पार्थ। अरे पार्था तू हे सगळं ऐकलंस का? कसं? त्वया एकाग्रेण चेतसा। त्वया म्हणजे तू, तुझ्याकडून। एकाग्र मनाने हे तू सगळं ऐकलंस का? एकाग्र चित्ताने हे गीताशास्त्र ऐकलंस का असा प्रश्न विचारतात आणि पुढे म्हणतात कच्चित तोच प्रश्न झालं का अशा अर्थी। कच्चित अज्ञान सम्मोह म्हणजे तुझं अज्ञान आणि सम्मोह तुला जो मोह झालेला आहे तो प्रनष्ट ते म्हणजे तुझा प्रनष्ट नष्ट झाला का? धनंजया अरे धनंजया अर्जुना। धनंजय त्याचं नाव का पडलेलं आहे? धनंजयती ती तो जिथे जिथे जायचा शत्रूवर स्वारी करायला त्या ठिकाणी शत्रूला तर ठार मारायचाच पण सगळी धनसंपत्ती घेऊन यायचं। त्यामुळे यांची सगळी भरभराट होत होती तर म्हणून त्याचं धनंजय हे नाव आहे। तर अरे धनंजया अरे अर्जुना तू हे सगळं एकाग्र चित्तानं ऐकलंस का मी जे काही गीताशास्त्र सांगितले ते? आणि आता त्याच्यामुळं ते ऐकल्यामुळं तुझ्या मनातलं अज्ञान आणि सगळा मोह हा नष्ट झाला का? आपण पुढे याच्यावरची चर्चा नंतर बघूया। आधी हे बघूया समश्लोकी बघूया। तू हे एकाग्र चित्ताने
अर्जुना ऐकिलेस की अज्ञानरूप तो मोह गेला संपूर्ण की तुझा. अज्ञानरूपी मोह आहे, अज्ञानामुळं तू या मोहात पडलेला आहेस. पण आता तो सगळा तुझा मोह गेला का रे, असा छान प्रश्न विचारला. आपण मुलांना पण किंवा ज्यांना काही शिकवतो त्यांना विचारतो, आता समजलं का हो तुम्हाला सगळं, आता काही अडचण नाही ना. तसंच भगवंत त्याला विचारतात. बरी संत तुकाराम म्हणतात, बरी ऐकेली की गीता किंवा न मानिली चित्ता, पार्था मानस एकाग्र आहे येथे की अव्यग्र. अज्ञान मोह खळ गेला नाही की प्रांजळ, सांग माते धनंजया एक वेळ हे तुकया. तुका या भगवंताच्या जागी आहे असं समजून तो म्हणतोय, अरे म्हणजे सांगतोय तो की अरे धनंजया, हे मला तू सांग की तुझा अज्ञान मोह रूपी खळ म्हणजे दुष्ट हा गेला की नाही. आणि मी सांगितलेलं एकाग्र मन करून ऐकलंस की नाही, अव्यग्र होऊन. व्यग्र म्हणजे आपण बघा, हे करायचं हे करायचं हे करायचं असे व्यग्र असतो. पण जेव्हा आपण ठरवतो आज एकच गोष्ट करायची आणि तीही छान करायची, मग आपण अव्यग्र होतो. तसं इथे त्याला म्हणतायत की तू अव्यग्र होऊन हे सगळं ऐकलंस का. वामन पंडित म्हणतात, हे ऐकिले सिखी नाही पार्था एकाग्र मानसे. हे ऐकिले सिखी नाही पार्था एकाग्र मानसे. एकाग्र मनाने ऐकलंस का. अज्ञान मोह गेला की नाही सांग धनंजया. मुक्तेश्वर म्हणतात, अर्जुना म्या सांगितले तुवा एकाग्र मन ऐकिले, अज्ञान मोह आहे की गेले हे सांग धनंजया. आता इथे सगळं पॉझिटिव्ह घेतले की मी तुला सांगितलं सगळं, तूही एकाग्र मनानं ऐकलेस, पण हा अज्ञान आणि मोह हा तुझा गेला की नाही ते एकदा मला सांग. ज्ञानेश्वर म्हणतात, तरी सांग पांडवा हा शास्त्र सिद्धांतू आघवा, तुझं एक चित्ते फावा गेलो आहे. आम्ही जैसे जयारीती उगाणिले कानांच्या हाती, येरी तैसेची तुझ्या चित्ती पैठे केले की. तरी स्वाज्ञान जनिते मागिले मोहे तू ते, भुलविले तो येथे असे की नाही. तर या मोहाने तुला भुलवले पण आता ते सगळं गेले ना, असं ज्ञानदेवही म्हणतात. कीर्तने म्हणतात, पार्था म्या कथिले तुला बहुपरी, शास्त्रोक्त ते सर्वही. ते एकाग्र मने तुवा परिसले, किंवा नसे अल्पही. झाला नष्ट असे नकी तव तुझा, संमोह अज्ञानज. सांगे स्पष्ट धनंजया झडकरी, पृच्छा असे की मज. अनंत तनय म्हणतात, सख्या पार्था एकाच एकाग्र मने सांग, श्रवण केले हे काय तुवा सांग. तुझा गेला का मोह महाभागा, असे अज्ञाना अजूनी हृदयी जागा. अजून तुझ्या हृदयात थोडी जागा आहे का रे अज्ञानाला, किंवा अरे अज्ञाना तुझ्या हृदयात थोडी मोहाला जागा आहे का. मारुलकर म्हणतात, जे मी कथिले ते तू एक मने ऐकिले सका सखया. इथं सखया म्हणले अगदी. अज्ञानजनित मोहही नष्ट तुझा सर्व जाहला राया. सगळा नष्ट झाला राया असं अगदी म्हणतात. डॉक्टर खैर म्हणतात, एकाग्र चित्त ठेवूनी शास्त्राचे श्रवण साग्र केले का. साग्र सुरुवातीपासून. गोंधळ तुझ्या मनातील संशय अज्ञान नष्ट झाले का. ह्यांनी 3 गोष्टी विचारल्या. गोंधळ, मनामध्ये गोंधळ असला की काही सुचत नाही. संशय पाहिजे, संशय असला तरी काही मन करत नाही, निश्चय घेत नाही. आणि तिसरं सांगितले अज्ञान. या 3 गोष्टी तुझ्या
नष्ट झाल्या का असं विचारतायत. आता पुन्हा शंकराचार्य तेच सांगतात की अरे पार्था, मी सांगितलेलं हे शास्त्र तू एकाग्र चित्तानं ऐकून बुद्धीमध्ये स्थिर केलंस की नाही, किंवा ऐकलंस का न ऐकलं असं केलंस. काही वेळेला बघा आपण तिथे हजर असतो पण कानात शिरत नाही, मनात शिरत नाही, कानात कदाचित जात असेल. तसं त्याला विचारता येते की तू ऐकलं न ऐकलं असं केलंस का. तुझा अज्ञानजनित मोह, स्वाभाविक अविवेकीपणा, चित्ताचं मूढत्व, म्हणजे मोह, अविवेकीपणा आणि मूढत्व हे सगळं समूळ नष्ट झालं का. ज्यासाठी तू हे शास्त्र श्रवण करण्याचे परिश्रम घेतलेस, एवढे श्रम केलेस आणि मला सांगण्याचे कष्ट दिले. काही वेळेला असं होतं ना, आपण एखाद्याला इतकं जीव ओतून सांगतो आणि त्याला विचारलं काही समजलं का, तर तो म्हणतो नाही, काहीच कळलं नाही. काहीच कळलं नाही म्हटलं की आपल्या डोक्यात जरा असं होतं ना की असं कसं एवढं सांग, नाही माझं लक्षच नव्हतं तुम्ही काय सांगताय ते. त्याच्या पुढं अंडरलाईन असते की तुम्ही काय बोलत होतात, माझं लक्षच नव्हतं, मला काहीच कळलं नाही. आता लक्षच नसेल तर कसं कळेल. म्हणूनच भगवंत सांगतायत तू सगळं एकाग्र चित्तानं ऐकलंस ना, तुझा सगळा मोह, सगळं अज्ञान हे सगळं नष्ट झालं का. आता खरं तर हा प्रश्न विचारायची गरजच नव्हती. माणसाच्या चेहऱ्यावरून सगळं कळतं आपल्याला की त्याला कळलंय नाही कळलं. त्याची प्रतिक्रिया ही चेहऱ्यावरून उमटत असते. आणि आता इथे सुद्धा भगवंत का थांबलेत थोडेसे, की अर्जुनाला काही मनात पुन्हा शंका उरली आहे का याचा अंदाज घेता येते. आणि त्यांच्या लक्षात आले की खरं तर अर्जुनाच्या चेहऱ्यावरचे, देहावरचे सगळे भाव बदलत आहेत. देहभाव नष्ट व्हायला लागलेले आहेत. एकाग्रतेची अगदी परिसीमा त्यांनी गाठलेली आहे. आणि ही सगळी परिस्थिती जाणली होती. बघा अगदी मी पाहते आता ही छोटी छोटी मुलं, आम्ही आता 10 दिवस शिबिर घेतलं, 5 दिवस. इतकी काही जण मन लावून ऐकायची ना की लगेच त्यांचं ते रिकलेक्ट सगळं करत असायचे. इतका छान झाला कार्यक्रम. मी आता पाठवीन आपल्या ग्रुपवर त्यांचे कार्यक्रम झालेले. तर त्याला विचारावं पण लागत नाही तुला समजलं का, तो लगेच बोलायला लागतो, लगेच छान. अगदी 4.5 वर्षाच्या मुलीपासून त्याच्यात सहभागी होते बघा. आणि इतकं कौतुक वाटलं की 4 दिवसात, 5व्या दिवशी तर त्यांचं सादरीकरण, पण 5व्या दिवशी शिकवून नंतर सादरीकरण होतं. पण त्या 5 दिवसात इतकं त्यांनी ग्रहण केलं. आता ही तर काही तासांचीच गोष्ट होती. अर्जुन काही लहान नाही आहे, त्याला एवढ्या 1.5-2 तासात किंवा 1 तासात, भगवंताला किती वेळ लागला असेल सांगता येत नाही. पण ही जी सर्वज्ञ भगवंतांनी अर्जुनाची स्थिती जाणली होती की सद्य परिस्थितीची जाणीव अर्जुनाला देणं आवश्यक होतं. आणि ज्याच्यासाठी एवढ्या धर्माचा ओहापोह झाला त्याच्यावर त्याची प्रतिक्रिया काय. नुसतंच हो झालं आणि आता तो उभा राहिला किंवा आता राहतोयच ना उभा असं म्हणलं असतं तर काय झालं असतं, त्याच्यावर कंपल्शन केल्यासारखं झालं असतं, अनिवार्यता झाली असती. पण त्याचं अंतरंग जाणून घेऊन, आणि भगवंताला काय अंतरंग कळलं नव्हतं का, समजतंच की चेहऱ्यावरनं, आणि ते सगळे अंतर्ज्ञानीच आहेत. पण अर्जुनाच्या तोंडून एकदा यायला पाहिजे, त्यांना सांगायला पाहिजे की बाबा मला आता सख्या म्हणा, देवा म्हणा, मला सगळं समजलंय आणि माझी चूक माझ्या लक्षात आली, माझं अज्ञान माझ्या लक्षात आलं, मला मोह का पडला तेही कळलं आणि आता मी युद्धाला तयार होतो, हे त्याच्या तोंडून यायला पाहिजे. जसे एखाद्या माणसांनी चूक केली तर त्याला आपण समजावून देतो आणि पुन्हा अशी चूक करू नकोस, समजलं का, तेव्हा त्यानं म्हणणं अपेक्षित असतं की माझ्या हातनं चूक झाली, मी पुन्हा असं करणार नाही. किंवा काही वेळेला त्याची जाणीव न करून देता सुद्धा आपल्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून समोरच्या माणसाला लक्षात येतं की आपण केलेली चूक यांना कळली आहे. आपण जर शांत राहिलो, सहनशीलतेनं क्षमा केली मनातूनच, तरीसुद्धा तो मनुष्य मोठा होऊन पुन्हा दाखवून देतो की मला तुम्ही त्या दिवशी क्षमा केली नसती तर मी आज ह्या परिस्थितीला आलोच नसतो. असे काही किस्से मागेही मी सांगितलेले होते की एक मुलगा
आपल्या सहलीला जायचे शाळेच्या, आई कामाला असते, तर तिचा त्या मालकिणीचा पगार आलेला असतो आणि तो असं समोरच ठेवलेला होतो टेबलवर. तर 300 रुपये ट्रिपला लागत आहेत. त्याला काय वाटलं आपण यातले 300 रुपये काढून घ्यावेत आणि जावं आणि ट्रिपला द्यावेच, कारण आईकडं पैसे नाही आहेत. म्हणून तो 300 रुपये काढून घेतो. आता हे मालकिणीनं आतून कोपऱ्यातनं पाहिलेलं असतं, पण ती काहीच बोलत नाही. तो घेऊन जातो, सहलीला जाऊन येतो, सगळं होतं. त्याच्या मनात ती धुकधुक राहते की आपण न सांगता हे केलेलं आहे. पण असाच काळ निघून जातो, कारण त्या आईला कामावरनं काढून टाकलं असतं. काय झालं असतं, एका क्षणाची गोष्ट. पण माणुसकी, माणसामधला देव जाणणं, हे सगळं त्या मोठ्या मालकिणीनं मोठ्या मनानं सहन केलं आणि तो खूप मोठा होतो. अगदी समजा डॉक्टर वगैरे होतो. त्यावेळेला मालकिणीची परिस्थिती बदललेली असते आणि ती ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये त्याच्या ॲडमिट व्हायला येते, तिचं त्यांनी काहीतरी ऑपरेशन वगैरे केलं आणि खूप मोठी रक्कम तिला द्यायची नसते, देण्या एवढी परिस्थिती नसते. तेव्हा हा आपल्या रिसेप्शनिस्टला सगळ्यांना सांगतो की त्यांच्याकडून एक पैसासुद्धा घ्यायचा नाही. आता ती खजील होते की माझ्याकडनं कुणीच कसे पैसे घेत नाही. तेव्हा मग तो त्या ठिकाणी नमस्कार करून सांगतो की काकू मावशी जे काय असेल नातं ते, की तुम्ही तेव्हा मला 300 रुपयासाठी जर मदत केली, म्हणजे मी घेऊनही मला जर काही बोलला असतात आणि मी त्याच्यातनं बिथरलो असतो, मी वाईट वागायला लागलो असतो, तर माझी हे, तर तुम्ही मला क्षमा केली. तुमच्या एका क्षमेची किंमतसुद्धा मी काही मोजू शकत नाही. तुम्हाला फक्त मला थोडीशी काही मदत करता आली, उतराई होता आलं, तर म्हणून तुमचं ऑपरेशन झालं आहे. तुम्ही काहीही मला 1 रुपयासुद्धा देऊ नका. अशा घटना आत्तासुद्धा घडत असतात. आणि म्हणून हे कधीतरी मान्य करायला पाहिजे. ते खूप उशिरा का होईना आपण अशी माणसाला, ज्याला सद्वृत्ती सत्प्रेरणा मिळते, तसं याच्याकडून त्याला अपेक्षित आहे की काय झालं असेल, त्यानं बोलायला पाहिजे. आणि म्हणून अर्जुनाचं मत काय आहे हे थोडं अज्ञातच राहिलं असतं. आणि कदाचित असं होईल की जबरदस्ती करायची असती तर मग इतके दिवस एवढा 18 अध्यायाचा कशाला खटाटोप केला असता. त्याच क्षणी म्हणलं असतं हे शस्त्र घे आणि उठ, अजिबात असा वेडेपणा करू नकोस. पण इतकी घाई पण करून उपयोग नव्हती. म्हणून भगवंताला हे सगळं सांगताच आलं असतं, तेव्हाच त्यांनी युद्ध केलं असतं, तेव्हाच लढाईला तयार झाला असता. पण आता इतकं सगळं ऐकल्यानंतर किंवा तेव्हाच त्याला म्हणलं असतं की तू उठ, तू सगळ्या पापातून मुक्त होशील किंवा हे. आणि अर्जुनानं ऐकलंही असतं, कारण श्रीकृष्णानंच त्याला अनेक प्रसंगात मदत केलेली आहे आणि श्रीकृष्ण सांगेल ते कल्याणकारकच असेल. असं सगळं त्याला काही नवीन नव्हतं हे सांगणं, की सगळ्याच पांडवांची, एकटा अर्जुनच होता का, 5ही भाऊ होते. पण गीताशास्त्राला लागणारं हे गालबोट त्याला नको होतं आणि म्हणून त्यांनी प्रश्न विचारला आहे की तू हे गीताशास्त्र ऐकलंस ना, एकाग्रचित्तानं ऐकलंस का. म्हणजे मग पुढचा प्रश्न विचारू नये. आणि ऐकलं नाहीस किंवा अर्धवट ऐकलंस तर ते तुला समजलं नाही असं होईल. पण आता ध्यानात आलं का, लक्षात आलं का, असं विचारल्यानंतर अज्ञान मोह नष्ट झाला का, मग आता अर्जुनानं नाकारणं योग्य होतं जर कळलंच नसेल तर. पण अर्जुन हा सावरलेला आहे, देहभावाच्या पलीकडं गेलेला आहे. म्हणतात ना, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आता ती आत्मबुद्धी त्याला आलेली आहे. त्यामुळे या सगळ्यांना जरी देहानं जरी ते गेले तरी आत्मरूपानं सगळे आहेतच आणि सगळ्यांमधलं चैतन्य एकच आहे. हे जेव्हा समजेल तेव्हा स्वजनांना पाहून त्याचा जो मोह होता आणि त्यांना मी मारलं तर मला पाप लागेल ही जी मनामध्ये भीती होती, आणि या जन्मातले नातेवाईक पुढच्या जन्मात असतीलच असं काही खात्री नसते, नाही का. आता ते माधव जुलियन म्हणतात की घे जन्म तू फिरोनी, येईन मी पोटी, खोटी ठरोन देवा ही एक आस मोठी,
किंवा आपण म्हणतो तूच माझी आई हो, तुम्हीच माझे वडील व्हा, तुम्हीच माझे गुरु व्हा, तुम्हीच माझे मित्र व्हा, पुढच्या जन्मी आपली अशीच पुन्हा भेट होऊ द्यात. पण हे आपल्या हातात नाही. त्यांचं कर्म आपलं कर्म ज्या प्रकारात जे काही राहिलेलं असेल, अगदीच जर खरीच तशी असेल तर मात्र आंतरिक ज्याला म्हणतात दोघांची प्रेरणा एक असेल घडलं तर माहिती नाही. पण ही बंधनं असतात, जन्मसंसाराची बंधनं आहेत आणि ती काही आपण तोडूही शकत नाही आणि जोडूही शकत नाही. सगळा करता करविता एकच आहे. म्हणून तेही गीत मला आत्ता एकदम आठवलं. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. तर त्यातलं एक कडवं जे आहे ते आपल्या याच्याशी, सुख दुःखाची ऊन सावली, तुझीच जाणीव वेळोवेळी, तुझ्या कृपेच्या छायेखाली, जीवदान ये मरणा मिळतात, शरण तुला भगवंता. म्हणजे तुझ्यामुळं मला जीवदान मिळू शकतं. सुखदुःखाची ही सावली आहे. तसंच आता हे सुख दुःख किंवा यश अपयश हे आपल्या हातात नाहीच आहे ना. पण त्याच्यावर मात करण्यासाठी आपण भगवंताची भक्ती करणं, त्याला शरण जाणं. कारण त्या दिवशी सांगितलं होतं, मामेकम शरणं व्रज, मला एकट्याला तू एकाग्र अनन्य भावाने शरण ये. आणि ती शरणागती आपल्याला जेव्हा येईल तेव्हा आपल्या मनात जे काय असेल ते सगळं आपल्याला प्राप्त होईल. म्हणून भगवंतांनी हा प्रश्न विचारला. अर्जुन हळूहळू भानावर यायला लागलेला आहे. अनेक अद्भुत गोष्टी त्यानं ऐकलेल्या आहेत, पाहिल्या आहेत. विश्वरूप दर्शन म्हणजे काय होतं? सगळं अद्भुत दर्शनच होतं ना. आयुष्यात कधी त्यानं काहीही कल्पना न केलेली, कल्पनातीत अशा गोष्टी त्याला समजल्या होत्या. आणि हा साधासुद्धा माझा सखा नाही आहे, तर हा परब्रह्म परमात्मा आहे. एवढं सगळं असल्यावर त्याच्या अंगावर असे रोमांच उभे राहिले, जसे सुरुवातीला राहिले होते भीतीनं हे नाही. आणि कंप सुटला होता, डोळे पाण्यानं भरून आलेले होते, कानात विश्वरूपाचे शब्द घुमत होते आणि अर्जुनाची आता तंद्री लागलेली होती. भगवंताचा प्रश्न ऐकताच शिकाऱ्याची चाहूल लागतात. जसे झाडावरचे पक्षी उडून जातात, पावलांच्या आवाजानं पाण्यावर आलेले मासे जसे पाण्यात पुन्हा बुडी मारतात, दिसेनासे व्हावेत, तशी अर्जुनाच्या मनातील सगळे विचार विरून गेले आणि अंगावर आलेला असा घाम वगैरे सगळा त्यानं टिपलाय. कंठ जो सदगदित झालेला होता तोही सावरलेला आहे. शरीर सगळं आवरून घेतलेलं आहे आणि तो आता विचाररहित झालेला आहे. सगळ्या इंद्रियांना नियंत्रित केलेलं आहे आणि सगळ्या आताच्या सद्यस्थितीचे म्हणजे आपण कुठे आहोत तो पूर्ण एकाग्र झाला होता सगळं ऐकताना. काय ते आहे पहिला अध्याय झाला मग जरा इकडून बघून येतो, एक चक्कर मारून येतो, असलं काही त्यानं केलेलं नव्हतं. त्यामुळं सर्वसामान्यांचा प्रतिनिधी असला तरी नरनारायणाच्या जोडीतला नर हा तो अवतार आहे. आणि अशा अर्जुनाला हा विषय काही अवघड नव्हता. तुम्हा आम्हाला सगळ्यांना हा विषय इतका, आता बघा ना, अजूनही इतकं झालं तरी प्रकृती म्हणजे काय, माया म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, बरेच अशा ज्या संकल्पना आहेत या शास्त्रातल्या त्या सगळ्यांना काही समजतातच असं नाही. किंवा जरी मी अगदी माझ्या पद्धतीनं अर्थ सांगितला असला तरी काही पुन्हा तो तुमच्याकडनं रटून घेतलेला नाही. सगळ्यांच्याकडे पुस्तक असतंच असं नाही. आणि मग असं झाल्यानंतर आपल्या काही शंका राहतातच, पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागतो. म्हणून तर ज्ञानदेव म्हणतात, तरी सांग पांडवा हा शास्त्र सिद्धांत तू आघवा, तुझं एक चित्ते फावा गेला आहे. आम्ही जैसे हे जयारीती उगाणिले कानाच्या हाती, येरी तैसे निश्ची तुझ्या चित्ती पैठे केले की. अथवा माझारी गेले सांडी विखुरी, किंवा उपेक्षेवरी वाळुनी सांडिले. जैसे आम्ही सांगितले तैसे चिरुदयी पावले, तरी सांगपा वहिले पुसेन ते मी. तरी स्वाज्ञान जनिते
मागील मोहे तू ते भुलविले तो येथे ऐसे असे की नाही. हे पहु पुसो काही सांगे तू आपुले ठाई. कर्मा कर्म काही देखतासी पार्थू स्वानंद इकरसे. विरेल ऐसा भेद दशे आणिला येणे मिशे प्रश्नाचे नी. पूर्ण ब्रह्म झाला पार्थू तरी पुढेल साधावया कार्यार्थू. मर्यादा श्रीकृष्ण नाथू उल्लंघोने दी. एवं करोनिया प्रश्न नसतेची अर्जुनपण. आणोनिया जाते जाले पूर्णपण ते बोलवी स्वये. तैसा ब्रह्म मी हे विसरे येथ जगची ब्रह्मत्वय भरे. हेही सांडी तरी विरे ब्रह्मपणही. ऐसा मोड तू मांड तू ब्रह्मे तो दुःखे देहाची ये सीमे. मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. आता हे सगळं त्याचं जे वर्णन ज्ञानदेवांनी इतकं छान केलेलं आहे की ते त्याला विचारतायत की हा शास्त्र सिद्धांत तू एकचित्तानं ऐकलास का. आम्ही जे अज्ञान तुझ्या कानाच्या पदरात टाकलं त्यांनी ते तुझ्या मनात ठसवलं का. का मध्येच काही सांडलं लोटलं किंवा निष्काळजीपणानं बाहेर उघडं पडलं आहे. आम्ही उपदेशलेलं तुझ्या हृदयात साठवलं असेल तर मी विचारीन त्याचं नीट उत्तर दे. आता मी विचारतो की आत्म्याविषयीचं अज्ञान तुझं दूर झालं का. ज्या मोहानं तुला भुलवलं होतं तो मोह आता गेला का. पण एवढं कशाला पाहिजे. तू एवढंच सांग की तुला काही कर्माकर्म दिसले का नाही. श्रीकृष्णाने हा प्रश्न अर्जुनाला विचारल्यानंतर अशी स्थिती केली की स्वानंदाच्या अद्वैत रसानं तो विरण्याऐवजी पुन्हा द्वैत भावावर खेचून आणला गेला. नाही तर तो त्या आनंदातच म्हणजे जशी समाधी ज्ञानदेवाला लागलेली आहे तशी याची कदाचित समाधी अवस्थाच झाली असती. वास्तविक तो पूर्ण ब्रह्मरूप झाला होता. पण पुढचं कार्य साधण्यासाठी त्याला पुन्हा या द्वैतामध्ये आणणं आवश्यक होतं आणि म्हणून भेदभावाची मर्यादा ओलांडू दिली नाही. तेव्हा हा प्रश्न विचारून अर्जुनपणाचं नसलेलं भान परत आणले आणि आता मी पूर्ण झालो. जो अनुभव अर्जुनाला आलेला आहे तो त्याच्याकडून एकीकडं वदवायचा आहे. मी ब्रह्म या गोष्टीचा त्याला विसर पडत आहे का दुसरीकडे जगच ब्रह्म दिसत आहे. एकीकडे जग सुटत आहे दुसरीकडे ब्रह्म पण ओसरत आहे. कशी अवस्था आहे बघा. आता तो पूर्ण ब्रह्मरूप झालेला होता. त्याला सगळ्यांमध्ये एकरूप दिसत होतं. पण आता वास्तवातलं जे आहे ज्याला आपण म्हणतो की व्यावहारिक सत्य, प्रातिभासिक सत्य आणि आध्यात्मिक सत्य किंवा पारमार्थिक सत्य. तर पारमार्थिक सत्यातनं त्याला पुन्हा व्यावहारिक सत्यात आणायचं होतं. ते युद्ध सगळे ठाकलेले होते हो. त्यांनी किती वेळ उभं राहायचं होतं. हा जर तसाच समाधी त्याची लागली असती तर तसं चालणार नव्हतं. आणि म्हणून पुन्हा त्याला देहाभिमानाच्या सीमेवर अडकून अर्जुनाकडून भगवंत उत्तर घेत आहेत. आणि उत्तर काय देतोय तो. अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. आला तो मुख्य ट्रॅकवर आलेला आहे. कधी कधी आगगाडीला ट्रेनला असा ट्रॅक बदलावा लागतो ना. कुठल्या प्लॅटफॉर्मवर आणायची ते ठरवावं लागतं. काही वेळ सिग्नल मिळत नाही. तशी आता याची अवस्था झालेली होती. आणि म्हणून तो आता सांगतो नष्टो मोह हा. नष्ट हा मोह हा विसर्गाचा ओ झालेला आहे. मोह नष्ट झाला. स्मृतीही लब्धा. अहो माझं स्मरण मला पुन्हा जागेवर आलंय. कशामुळं. त्वत्प्रसादात म्हणजे संधी आहे. त्वत्प्रसादान मयाच्युत. त्वत्प्रसादात म्हणजे तुझ्या कृपेमुळं तुझ्या प्रसादामुळं. मया अच्युत. मया म्हणजे मला. अच्युत म्हणजे हे अच्युता हे भगवंता. तुझ्या प्रसादामुळं नष्ट झालेला माझा जो झालेली माझी जी स्मृती आहे ती मला परत मिळाली. पुन्हा स्थित हा अस्मी गतसंदेह. हा पुढचाही संधी आहे. स्थित हा म्हणजे आता मी उभा राहिलोय किंवा स्थिर झालोय. कसा. गतसंदेह हा. आता माझा संदेह पूर्णपणे निघून झालेला आहे गेलेला आहे. म्हणजेच मी संशयरहित झालो आहे.
करिष्ये वचनं तव. 100% यश मिळाले बघा. मी आता तुझ्या वचनाप्रमाणे सगळं वागणार आहे. तुमचं वचन काय आहे की कर्मयोग कर, तुझं आचरण कर, कर्तव्य कर. तर ते करण्यासाठी मी आता सिद्ध झालो आहे, तयार झालो आहे. आता माझ्या मनामध्ये काहीही संशय उरलेला नाही. संदेहरहित झालो, संशयरहित झालो. माझी स्मृती सगळी जी लुप्त झाली होती ती स्मृती मला परत मिळालेली आहे. आणि म्हणून अर्जुन म्हणतो की श्रीकृष्णा, तुमच्या कृपेनं माझा अज्ञानजन्य मोह सगळा नष्ट झाला आणि कर्तव्याचं ज्ञान आणि स्मृती ही जागृत झालेली आहे. आता मी संशयरहित झालो. तुमचं वचन म्हणजे तुम्ही सांगितलेलं जे कर्मयोगाचं प्रतिपादन केलेलं आहे त्या कर्मयोगाचं आचरण करण्यास मी पूर्णपणे तयार झालो आहे. यश प्राप्त झालेलं आहे. भगवंतांनी जेवढं जे काही सांगितलं त्याची काहीतरी सार्थकता झालेली आहे. कारण काय आहे, नाही तर मग पालथ्या घड्यावर पाणी अशी अवस्था व्हायला नको. म्हणून आता विनोबा सांगतात, मोह गेला चितो देवा, कृपेने स्मृती लाभली. चक्क विनोबांनी तर मोह मेलाच म्हणलेला आहे, मरून गेला मोह. पण आपण गेला समजू, काही समजू. कृपेने स्मृती लाभली, झालो निशंक मी आता, करीन म्हणसी तसे. आता तू जसं म्हणशील ना, करिष्ये वचनं तव, करीन म्हणसी तसे. संत तुकाराम म्हणतात, ऐके सुर प्रिय कार्या, यादव कुल कमल सूर्या. किती विशेषण सुंदर दिली आहेत बघा. सुरप्रिय कार्या, सुरांच्या म्हणजे देवांच्या प्रिय कार्य करणाऱ्या. यादव कुल कमल सूर्या, यादवांच्या कमळरूपी सूर्य, यादव कुळाचं कमळरूपी सूर्या. जे यादव कमळ आहे, यादव कुल हेच कमळ आहे आणि त्याला उगवणारा किंवा त्याला उमलण्यास कारणीभूत होणारा तू सूर्य आहे. सूर्यविकासी कमळं असतात ना. मोह गेला स्मृती आली, चित्तवृत्ती आनंदली, तुझ्या प्रसादे अच्युता, ज्ञानमात्रेचा देखता. जी जी झालो एक वेळ, गतसंदेह प्रांजळ, असे निश्चळ आता मी, तुझे वाक्य मानीन स्वामी. निवटीन कौरवांना, निश्चय रक्षीन तुकयाला. तुकयाला म्हणजे तुला मी निश्चितपणे रक्षीन, म्हणजे तुझं वचन, तुझा जो उपदेश आहे त्याचं मी पालन करीन. वामन पंडित म्हणतात, स्मृती आली मोह गेला, प्रसादे अच्युत प्रसादे सावचित्त, संदेह फिटला निश्चित, साच करीन वचन तुझे. मुक्तेश्वर म्हणतात वामन पंडित. स्मृती आली मोह गेला, प्रसादे अच्युता तुझ्या, असे मी गत संदेह, तुझे वचन मानीन. सगळं तुझं वचन मी मानीन आता. चव्हाण म्हणतात, गेला मोह स्मरण आले, तुझ्या कृपेमुळे अच्युता, संशय फिटला माझा, पाळीन तुझ्या वचनास आता. मोरोपंत म्हणतात, गेला मोह स्मृती ही आली, देवा तव प्रसादाने, निस्संदेह से मी करीतो, संगर तव प्रसादाने. संगर म्हणजे युद्ध. तुझ्या प्रसादाने मी आता संगर करतो, युद्ध करतो. तुलसीदास म्हणतात, मोह नसत अब आई, सुमरत हो श्री भगवान, भयो दुरी संदेह अब, तत्वज्ञान प्रधान. तुझं तत्वज्ञान प्रधान आहे, त्यामुळे मला स्मरण आलेलं आहे. आणि मोह नसत, आता माझा मोह संपून गेला. प्रज्ञानानंद म्हणतात, मोहनिमाला स्मृती लाभली, तुझ्या अच्युता प्रसाद हा, गत संशय मी निश्चळ झालो, प्रमाण आज्ञा तुझी पहा.
आता तुझी आज्ञा मला प्रमाण आहे, हे सगळं मी मान्य करतो. एक फक्त घेते अजून गोखलेंचं. अच्युता त्वत्प्रसादाने मोह जाऊनी ते स्मृती, ये स्मृती गेला समूळ संदेह, बोलसी ते करीन मी. संदेह गेलेला आहे, तू म्हणशील तसं मी करणार आहे. आपल्या पण मनातला असा संदेह जावो आपल्या सगळ्यांच्या, आणि आपल्याला ही स्मृती प्राप्त होऊन आपलं कर्तव्य कर्म करण्याची सतत या भगवंतांनी प्रेरणा देवो, अशी प्रार्थना करूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.